श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, गंधर्वाने सांगितलेली तपतीची कथा ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात वसिष्ठ ऋषीविषयी उत्कट भक्तीची भावना प्रबळ झाली आणि तो पूर्णचंद्राप्रमाणे शोभायमान झाला. वसिष्ठ ऋषींच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याविषयी ऐकल्यामुळे त्याच्या मनात फार मोठे कुतूहल निर्माण झाले आणि तो पराक्रमी कुरुश्रेष्ठ गंधर्वाला म्हणाला, ज्या ऋषींचे नाव तू वसिष्ठ असे सांगितलेस त्या ऋषींचा वृत्तांत ऐकण्याची माझी इच्छा आहे. जे काही तुला माहीत असेल ते सारे मला सांग. गंधर्व राजा, आमच्या पूर्वजांचे पुरोहित असलेले हे भगवान वसिष्ठ ऋषी कोण बरे होते ते मला आता सांग. गंधर्व म्हणाला, अरुंधतीचे पती असलेले वसिष्ठ ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. काम आणि क्रोध हे देवांना सुद्धा जिंकण्यास अशक्य असलेले विकार वसिष्ठ ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर कायमचे जिंकले होते आणि त्यामुळे हे कामक्रोध त्यांचे चरण संवाहन करीत असत. इंद्रियावर विजय मिळवून त्यांना वश केल्यामुळे त्यांना वसिष्ठ असे म्हणतात. विश्वामित्राने केलेल्या पुत्रशतवधरूप अपराधामुळे तीव्र क्रोध उफाळून आला असताही वसिष्ठ ऋषींनी आपले मन उदार केले आणि कुशिकाच्या वंशजांचा विनाश केला नाही. पुत्रावर ओढवलेल्या संकटामुळे संतप्त झाले असतानाही आणि अंगात भरपूर सामर्थ्य असतानाही असमर्थ दुबळ्या माणसाप्रमाणे विश्वामित्राचा वध करण्यासाठी घोर कर्म करण्याचे त्यांनी टाळले. मृत पुत्रांना यमसदनातून परत आणण्याचे सामर्थ्य जवळ असून सुद्धा महासागर ज्याप्रमाणे आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही, त्याप्रमाणे वसिष्ठ ऋषींनीही यमाच्या मर्यादेचे अतिक्रमण केले नाही. त्या आत्मनिग्रही महात्म्या वसिष्ठ ऋषींच्या अनुग्रहामुळेच इक्ष्वाकू वंशातील राजांना अखिल पृथ्वीचे राज्य संपादन करणे शक्य झाले. ते श्रेष्ठ वसिष्ठ ऋषी पुरोहित म्हणून लाभल्यामुळेच त्या राजांना अनेक यज्ञ करता आले. बृहस्पतीने देवांकडून यज्ञ करून घेतले त्याप्रमाणे इक्ष्वाकू वंशातील सर्व प्रमुख राजांकडून ब्रह्मर्षी वसिष्ठ ऋषींनी यज्ञ करून घेतलेले आहेत. म्हणून धर्मामध्ये ज्याचे चित्त केंद्रित झाले आहे असा एखादा वेदवेत्ता गुणसंपन्न पुरोहित तुम्ही प्राप्त करून घ्या. अखिल पृथ्वीचे राज्य प्राप्त करून घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक अभिजात म्हणजे थोर कुळात जन्मलेल्या क्षत्रियाने आपल्या राज्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून प्रथम पुरोहिताची योजना करणे आवश्यक आहे. पृथ्वी पादाक्रांत करू पाहणाऱ्या राजाने ब्राह्मणाला अग्रमान दिला पाहिजे. असे असल्यामुळे गुणसंपन्न, जितेंद्रिय, प्रज्ञावंत आणि धर्म, काम व अर्थ या तीनही पुरुषार्थांचे मर्म यथातथ्य जाणणारा एखादा पुरोहित तुम्हाला लाभला पाहिजे. अर्जुन म्हणाला, दिव्य आश्रमामध्ये वास्तव्य करीत असताही विश्वामित्राचे आणि वसिष्ठ ऋषींचे वैर कोणत्या निमित्ताने निर्माण झाले ते मला साध्यंत सांग. गंधर्व म्हणाला, फार प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेले हे वसिष्ठाचे आख्यान त्रैलोक्यात सर्वश्रुत आहे. मजकडून हे आख्यान समग्र श्रवण कर. भरतश्रेष्ठ अर्जुना, कान्यकुब्ज नगराचा अधिपती गाधी नावाचा राजा होता. हा गाधी राजा
कुशिकाचा पुत्र असून तो जगात प्रसिद्ध होता. त्या धर्मात्म्या गाधी राजाला विश्वामित्र या नावाचा शत्रुनाशन पुत्र होता. या विश्वामित्राचे सैन्य फार प्रबळ होते आणि त्याच्याजवळ पुष्कळ अश्व होते. आपल्या अमात्यांना बरोबर घेऊन विश्वामित्र निबिड अरण्यामध्ये मृगयेसाठी संचार करीत असे. एकदा रमणीय माळरानात हरिणांना आणि वराहांना विद्ध करीत भ्रमण करीत असता अतिरिक्त परिश्रमामुळे तो अगदी थकून गेला. पण हरिणाचा पाठलाग काही त्याने सोडला नाही आणि तहानेने कमालीचा व्याकुळ झाल्यावर तो विश्वामित्र वसिष्ठाच्या आश्रमापाशी आला. आदरणीय प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करण्यात तत्पर असलेल्या वसिष्ठाने विश्वामित्र आश्रमापाशी आलेला दिसताच त्याचे स्वागत केले. वसिष्ठाने त्याला पादप्रक्षालनार्थ उदक दिले, अर्घ्य दिले, आचमनासाठी उदक दिले आणि त्याचे सर्व प्रकारे सोपस्कार केले. रानात उपलब्ध असलेले कंदमुळे व फळे इत्यादी पदार्थ अर्पण करून वसिष्ठाने त्याचे आतिथ्य केले. त्या महात्म्याजवळ नंदिनी नावाची कामधेनू होती. अमुक एक गोष्ट दे असे वसिष्ठ तिला म्हणताच ती वस्तू वसिष्ठाला देत असे. गावामध्ये शेतात उत्पन्न होणारी भातासारखी धान्ये, रानात आपोआप उगवणारी रानसाळीसारखी धान्ये, तसेच निरनिराळ्या वनस्पती ती देत असे आणि दूध तर सदाच देत असे. तसेच षड्रसांनी परिपूर्ण अमृततुल्य अन्न, इतरही उत्कृष्ट मधुर रस, भोज्य पदार्थ, पेये, विविध भक्ष्य पदार्थ, अमृततुल्य लेह्य पदार्थ, तसेच चोष्य म्हणजे चोखून खावयाचे पदार्थ, बहुमोल रत्ने, विविध वस्त्रे इत्यादी बहुविध पदार्थ ती कामधेनू वसिष्ठाला देत असे. अशा प्रकारच्या संपूर्ण समृद्ध सामग्रीने वसिष्ठाने विश्वामित्राचे आतिथ्य केले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.